आवाज ही पण बोलतोय नको नको. नमस्कार मंडळी, मी गोरक्ष पाटील आणि पुन्हा एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत. तर आपला पेनकर GP हा आपला यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आम्ही आत्ता आहोत गोव्यामध्ये. तर समोरला आपला ब्लू मरीन हॉटेल, इथे आम्ही रात्री स्टे केला होता. तर आम्ही सोमवारी रात्री निघालो तिकडे येण्यासाठी आणि आमची तिघांची अशी बजेट ट्रिप आहे, लो बजेट ट्रिप. तर आता अचानक असा प्लॅन ठरला आणि आम्ही इकडे आलो. तर आज बरेच असे इथले जे पावसाळ्यातील जे स्पॉट आहेत ते आम्ही बघणार आहोत. तर आपण बघायला जर आपण गेलो तर मोस्टली आपण उन्हाळ्यामध्ये बीचसाठी आणि काही ड्रिंकिंगसाठी येत असतात. तर आमचा प्लॅन वेगळा असतो, कधी पण सबसे हटके असा आमचा प्लॅन असतो. तर आम्ही आलो तिकडे आणि आजचे जे काही ठिकाण आहे ते तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर नक्की आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक पण करा, जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर क्या बोलते पब्लिक, खा खोबरा. तर मग मंडळी, आपण यावेळी बाईकने नाही आलोय, आपण कार घेऊन आलो. तर अशा प्रकारे हा गोवाचा व्ह्यू आहे, बघू शकता आपण. हे दोघे पहिल्यांदा झाले असं वाटतं. पहिल्यांदा झाला. हा नेहमी व्हिडिओमध्ये, रीलमध्ये किंवा पणजीच्या त्या टोकावर खाल्लं बघते. हा जो दिसतो ना समोर ये नजारा ही कुछ अलग लग रहा है. जर आपण रात्री जर आलो तर लाईट वगैरे खूप मस्त वाटतं. हा नजारा अजून भारी वाटतं. तर मंगेशी गणपती इथे आलो आणि हाफ पॅन्ट आम्ही घातली, त्यामुळे आम्हाला अलाउड नाही सांगितला. मग आम्ही लुंगी घेतली आणि लुंगी घालून आता आम्ही जाणार आहोत. तर अशा प्रकारे लुंगी लुक आहे, रेडी होतात. चला तर मंदिरात देखील जाऊया. पण मंदिरात मोबाईल अलाउड असेल नसेल माहीत नाही, बघूया आपण पुढे जाऊ. तर मंडळी, मंदिरात गेलो होतो. मंदिरात फोटो अलाउड नव्हता, त्यामुळे मंदिरात काही शूट वगैरे केला नाही. मंदिराच्या बाहेरला आहोत. मस्त असं दर्शन झालं आहे, कारण की आज बुधवार असल्या कारणाने गर्दी नाही फारशी. तर आपले पार्टनर फोटो काढतात, अण्णा इडलीवाले. तर आपण देखील फोटो काढणार आहोत आणि अशा प्रकारे इथल्या हा मंदिराचा व्ह्यू आहे. अप्रतिम असा गोव्यामधील हा मंगेशी टेम्पल आहे. आणि पावसाळ्यातील गोवा बघण्यासाठी आम्ही इकडे आलो. तरी बघा, ही केव्स आहे. आतमध्ये मी जात नाही, कारण की आतमध्ये गेला आहे, पण या आतमध्ये एवढं काही दिसत नाही बाकी. तर अशा प्रकारे हा केव्स देखील आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस मस्त आहे. पाऊस नाही, कारण की काल आणि परवा दिवशी जो पाऊस पडला आहे तर त्या पावसामुळे आपल्याकडं रोहा, माणगाव, महाड या ठिकाणी पुराचा पाणी देखील आला होता. आपण न्यूजला बघितला असेल. तर अशा प्रकारे आम्ही ट्रॅव्हल करत आहोत गोव्यामध्ये. तर बघूया, अजून आपल्याला डॅमकडे देखील जायचं आहे. अरावलेम गुफा, आणि या गुफेला पांडवा केव्स असं देखील म्हटलं जातो आणि अरावलेम डॅम देखील पुढे आहे. तर आपण पुढे बघायला जाणार आहोत. तर अशा प्रकारे इथला हा एक टेम्पल आहे, पांडवकालीन हा मंदिर आहे. आणि रुद्रेश्वर देवस्थान, हरवले, साखली, गोवा असा इथला हा ठिकाण आहे. तर पुढे आपला डॅम आहे, त्या डॅमकडे देखील जायचं आहे. तर बघू शकता आपण, हा टेम्पल आहे रुद्रेश्वर आणि पुढे हा वॉटरफॉल.
असंच भिजू आपण. हा जो पाणी पडते बघू शकता आपण, कसला स्पीड आहे पाण्याला. इथला हा नजारा, इथे जो आपण वॉटरफॉल बघितला तो अप्रतिम असा होता. म्हणजे आपण गोव्यामध्ये फक्त बीच वगैरे करत असो, म्हणजे हे जे काही स्पॉट आहेत ते अप्रतिम असे आहेत. नक्की तुम्ही देखील पावसाळ्यामध्ये इथे या आणि इथला जो अनुभव आहे, इथला जो काही स्पॉट आहेत ते नक्की बघा. तर मंडळी, आपण महादेव मंदिर तांबरीसुरला या इथे आलो. तर इथे आपली गाडी पार्क केली आणि पुढे चाललो. तर पावसाळ्यातील असे नजारे जे आहेत बघा, कसं पाणी एकदम जोरात वाहतो. तर अशा प्रकारे नजारे तुम्हाला पावसाळ्यामध्ये बघायला भेटतील. तर आपण सध्या गोव्यामध्ये आहोत. तर इथे पोहण्यासाठी सक्त मनाई आहे बघा. आणि एमकी चाललाय पुढे. तर मंडळी, गोव्यामधील हा जो शंकराचा मंदिर आहे, तांबरीसुरला महादेव मंदिर, तर आपण तो बघायला आलो. तर देवासाठी फुलं वगैरे घेतली आणि इथे लिहिलं आहे फोटोग्राफी अँड व्हिडिओ नॉट अलाउड. तर आपण मंदिरात तर शूट वगैरे काय करणार नाही. तर अशा प्रकारे हा शंकराचं मंदिर आहे. तर ही जी गोव्याची जी ठिकाणं होती ती आज आपण बघितली. तर कसं वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून असंच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत राहील. हा जो शंकराचं मंदिर आहे तो काहीतरी 800 वर्षापूर्वी जुना मंदिर आहे. आणि मुघलांच्या काळामध्ये ते जेव्हा मंदिरात तोडत होती तेव्हा हा मंदिर त्यांना सापडलं नाही, कारण की भरपूर आतमध्ये जंगलामध्ये आहे. तर मंडळी, आपण गोवा फिरत आपण लास्टचा ठिकाण जो बिर्ला मंदिर म्हणून आहे तर तिथे आलो. हा नवीनच काहीतरी मंदिर आहे. तर नाव या मंदिराला बिर्ला मंदिर असे नाव दिलात. तर अशा प्रकारे हा याचा गेट आहे. अजून आतमध्ये गेलो नाही. तर आज मस्त असा गोवा आपला एन्जॉय केला आहे, पावसामधला गोवा. कारण की असं जर आपण बघायला गेलो तो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये बरीच लोक अशी येत असतात, पण आपला जो पावसाळ्यातील गोवा एन्जॉय करायचा होता, फिरायचा होता, तो खरंच आपल्या अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर मंडळी, हा मंदिर बघू शकतो आपण. या मंदिराचं नाव बिर्ला मंदिर आहे. बट या मंदिरामध्ये राधाकृष्णाची आहे आणि आपले पार्टनर एक तिकडे उभा आहे आणि एक तिकडे उभा आहे. आणि आपण इथे गोवामधील दिवस दुसरा. तर आम्ही फिरता आम्ही दूधसागर वॉटरफॉलकडे जाण्यासाठी ट्रेनच्या माध्यमातून दूधसागर वॉटरफॉल बघायला आलो. तर अशा प्रकारे हा वॉटरफॉल आहे. खरंच अप्रतिम असा हा वॉटरफॉल आहे. आपण रील्सच्या किंवा पिक्चरमध्ये बघितला असेल, पण खरंच जो डोळ्यांनी बघण्याचा जो आनंद आहे, ते क्षण आहेत ते एक नंबर अप्रतिम असे आहे.